नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचा नवा हप्ता जमा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। बघा, आज दिनांक 11 मार्च 2025 आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा नवा हप्ता जमा होणार आहे। बघा, कालच अर्थसंकल्प संपलेला आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळे आजपासून मार्च महिन्याचा नवा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा, कालच अर्थसंकल्प संपलेला आहे, कालच अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे। त्यामुळे आजपासून 20 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा नवा हप्ता जमा केला जाणार आहे। कारण लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळालेला आहे। आजपासून नवा हप्ता सुद्धा सुरू होत आहे। बघा, या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। कारण अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना 1 एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार आहेत याच्याविषयी सुद्धा काल निर्णय झालेला आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचून जाईल। तर बघा, लाडक्या बहिणींनो, काल अर्थसंकल्प पार पडलेला आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे। तर या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या योजनेविषयी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींचा निधी आलेला आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून काही आनंदाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, तुम्हाला हे 20 जिल्हे सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सर्व बहिणींना आदेश दिलेला आहे की मी दिलेला शब्द पाळलेला आहे, कोणत्याही लाडक्या बहिणीने गैरसमज करायचा नाही। जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता, तर त्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। आजपासूनच मार्च महिन्याचा नवा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। परंतु ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता अजून मिळाला नसेल, त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु आज प्रामुख्याने कोणत्या बहिणींना मार्च महिन्याचा नवा हप्ता मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी 1500 रुपये जमा झालेले आहेत। बघा, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 1500 रुपये आले की नाही, तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये आलेला नाही, त्यांनी कमेंट करा। कमेंट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे पडणार आहेत, म्हणजेच फेब्रुवारी हप्ता जमा झालेला आहे। थेट आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की आम्ही दोन्ही हप्ते महिला दिनानिमित्त सोडणार होतो, परंतु महिला दिनानिमित्त फक्त एकच हप्ता सोडण्यात आला। त्याच्यानंतर तांत्रिक अडचण आल्यामुळे दुसरा हप्ता सोडण्यात आलेला नाही। परंतु काल अर्थसंकल्प संपलेला आहे, या अर्थसंकल्पामध्ये कालच निर्णय सुद्धा झालेला आहे की उद्यापासून हा हप्ता सोडण्यात येणार होता, म्हणजेच आजपासूनच हा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की मार्च महिन्याचा नवा हप्ता कधी येईल, तर त्या सर्व बहिणींसाठी निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्या सर्व बहिणींची चिंता संपलेली आहे। बघा, सर्व बहिणी चिंता करत होत्या की फक्त एकच हप्ता जमा झालेला आहे, दुसरा हप्ता कधी येईल। त्याच्यावरती आदिती तटकरे मॅडमने ट्विटरच्या अकाउंटमधून ट्विट केलं होतं की सर्व लाडक्या बहिणींनी
काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींना दुसरा हप्ता सुद्धा मिळणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी काही आनंदाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की या बैठकीमधून लाडक्या बहिणींना मार्च हप्ता सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमधून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मार्च महिन्याचा नवा हप्ता आजच सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आजपासून कमीत कमी 3 दिवस मार्च महिन्याचा नवा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, फक्त आजच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर उद्या आणि परवा सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु आज हा हप्ता फक्त 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा नवा हप्ता येणार नाही, तर त्या हप्त्यासोबत बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा, हे 830 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच प्रत्येक वर्षाला गॅस कनेक्शनचे 2500 रुपये मिळणार होते, ते 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। याच्या अगोदर बहिणींना 1 टप्पा मिळालेला आहे, आता दुसरा टप्पा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा येणार आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही। परंतु गॅस कनेक्शनचे 830 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण अशा नियमांमध्ये सुद्धा बसायला पाहिजे। बघा, पहिला नियम म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये भारत गॅस असेल, HP गॅस असेल किंवा इतर कंपनीचा गॅस असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। सोबतच दुसरा नियम म्हणजे बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। जर तुमचा अर्ज अपात्र झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, महत्त्वपूर्ण असे नियम आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐका। जर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा गॅसचे पैसे येणार आहेत। बघा, पहिला नियम होता की बहिणींच्या घरामध्ये गॅस असावा, दुसरा नियम आहे की बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि तिसरा नियम म्हणजे बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। बघा, हे 3 नियम ज्या माता भगिनी पूर्ण करतील, ज्या लाडक्या बहिणी पूर्ण करतील त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा नवा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु डीबीटी लिमिट जास्त नसल्यामुळे आज फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये आजच मार्च महिन्याचा नवा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु डीबीटी लिमिट फक्त 30 लाख ते 35 लाखांची आहे। त्या दृष्टिकोनातून आज 20 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा नवा हप्ता सोडण्यात येणार आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा जर या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। जर तुमचा जिल्हा उर्वरित 8 जिल्ह्यांपैकी असेल किंवा त्याच्या पुढच्या 8 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु फक्त जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली नाही, तर त्यासोबतच प्रमुख 10 बँकेमध्ये या याद्या सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत। बघा, या 2 हप्त्यांच्या याद्या या प्रमुख 10 बँकेमध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत। या 10 बँकेमधून सर्व बहिणींना आजच मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर
येऊन जाईल। परंतु काल 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षासाठी बजेट काढण्यात आलेलं होतं। तर बघा तुम्ही सुद्धा काल पाहिलेलं असेल की कालच अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। तर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ सुरू करण्यात आलेला आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणजेच एका वर्षासाठी 36,000 कोटींचा निधी आलेला आहे। प्रत्येकी महिन्याला 1500 कोटी इतका निधी वापरण्यात येणार आहे। सरासरी 1500 कोटी निधी प्रत्येक महिन्याला वापरण्यात येईल। त्यानंतर सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु या मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्यासाठी 3,500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, कारण याच्यामध्ये 2 हप्ते विस्तारित करण्यात येणार होते। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आजच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित केला जाणार आहे। त्यासाठी 3,500 कोटींचा निधी आलेला आहे। काही बहिणींना फेब्रुवारी हप्ता आला आहे, तर काही बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता आला नाही। तर बघा लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पामध्ये एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पामध्ये एक स्वप्नभंग करणारा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 21 रुपये मिळणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींना पुढच्या महिन्यापासून 21 रुपये मिळणार होते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे, थेट आदिती तटकरे मॅडम असतील, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की अर्थसंकल्प झाल्यानंतर बहिणींना 1 एप्रिल पासून 21 रुपये प्रमाणे हप्ता देऊ। परंतु बहिणींचं स्वप्न भंग झालेलं आहे। बहिणींना 1 एप्रिल पासून फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। थेट आदिती तटकरे मॅडमने सुद्धा माहिती दिलेली आहे की पुढील वर्षापासून बहिणींना 21 रुपये देणार आहोत। परंतु सध्याच्या स्थितीला 2025 ते 2026 या आर्थिक वर्षामध्ये सर्व बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना अजून 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना 21 रुपये करणार आहोत, अशी माहिती लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की 21 रुपये रक्कम 1 एप्रिल पासून करण्यात येणार होती, परंतु शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही 1500 रुपये करत आहोत, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करू नये। बघा तुम्हाला पुढील वर्षापासून 21 रुपये करण्यात येणार आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला 1 वर्ष तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळेल। परंतु कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र करणार नाही, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो गैरसमज करून घेऊ नका, तुम्हाला पुढील वर्षापासून 21 रुपये मिळणार आहे। परंतु काल अर्थसंकल्पामध्ये सर्व लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा तथामंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असे 4 आनंदाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। बघा हे 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत हे तर आपण पाहून घेणार आहोत। परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असावा, सोबतच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, तरच तुम्हाला हा हप्ता जमाच होणार आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, सोबतच तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। बघा पहिला आनंदी निर्णय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल तर त्या मुलीला 1 लाख रुपये प्रत्येक वर्षाला देण्याचा निर्णय काल अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। बघा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला लेक लाडकी योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये मिळणार आहे। ज्या बहिणींना मुलगी असेल तर त्यांनी लेक लाडकी योजनेचा अर्ज करायचा आहे। याचे अर्ज उद्यापासून सुरूच करण्यात येणार आहे। बघा अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। सोबतच दुसरा आनंदाचा निर्णय थेट लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। कारण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 2 कोटी शिलाई मशीन मंजूर झालेले आहेत। बघा ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल, त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षम बनायचं असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर त्यांनी मोफत शिलाई मशीन योजनेचा
अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला या योजनेमधून तब्बल 15,000 रुपये रक्कम मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे बहिणींना मोफत पिठाची गिरणी. या योजनेचा लाभ देऊन बहिणींना सक्षम बनवणे, स्वतःच्या पायावरती उभा करणे या दृष्टिकोनातून या योजनेचा अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामधले 2 आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत. तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. या योजनेमधून लाडक्या बहिणींना 20,000 रुपये रक्कम मिळणार आहे. सोबतच चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. या योजनेमधून घर बांधणीसाठी 2,20,000 इतका निधी मिळणार आहे. बघा, थेट केंद्र सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय आलेला आहे. काल अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहोत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% येणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणते आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तर बघा, या 20 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे लोकसंख्येने सर्वात मोठे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आहेत आणि या जिल्ह्यामधील काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळालेला आहे तर काही बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम मुंबई जिल्हा असेल, मुंबई शहर असेल किंवा मुंबई उपनगर असेल, याच्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे पुणे शहर. या पुणे शहरामधील पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत. पुणे शहरातील सर्व लाडक्या बहिणींनी एक सूचनाचं पालन करायचं आहे. ते म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर शहर. बघा, नागपूर शहर पण आहे आणि नागपूर विभाग सुद्धा आहे. त्यामुळे आज नागपूर शहरामध्ये सुद्धा हा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच चौथा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. हा जिल्हा पण आहे आणि विभाग सुद्धा आहे. त्यामुळे या अमरावती शहरामध्ये हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेला आहे. सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. तर हा बीड जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींना मागील हप्ते आलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून सर्वात प्रथम बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. हा धुळे जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. ज्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर जिल्हा असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 8वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा, सोलापूर जिल्हा सुद्धा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकसंख्या भरपूर आहे आणि या जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र सुद्धा ठरलेले आहे. त्यामुळे ज्यांचा जिल्हा सोलापूर जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच होणार आहे. सोबतच 9वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. बघा, सातारा जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात येणार आहे. सोबतच 10वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा. बघा, सातारा सांगली हे जवळजवळ जिल्हे आहेत. त्या दृष्टिकोनातून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजेच धाराशिव जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 12वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. सोबतच 13वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. बघा, जळगाव जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच 14वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा, हा रायगड जिल्हा लोकसंख्येने मोठा आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता. त्याच दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत. सोबतच 15वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता. त्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 16वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. बघा, भंडारा जिल्ह्यामधील भरपूर
ताईंना पैसे आलेले नव्हते। त्या दृष्टिकोनातून आज सर्वात प्रथम भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। सोबतच 17वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, तर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मागील हप्ते आलेले नव्हते, त्यामुळे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 18वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, हा जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। 19वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, कोल्हापूर जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधील भरपूर ताईंचे अर्ज पात्र ठरले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये भरपूर कमी बहिणींना पैसे आलेले होते। त्या दृष्टिकोनातून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु आज कोणत्या बँकेमध्ये याद्या गेलेल्या आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, या प्रमुख 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्या 10 बँका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घेऊयात। बघा, या 10 बँकांकडे या दोन्ही हप्त्यांच्या याद्या गेलेल्या होत्या, तर हे दोन्ही हप्ते या प्रमुख 10 बँकांमधून सोडण्यात आलेले आहे। ज्या बहिणींचं बँक खाता या 10 बँकांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे सर्व बँका लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी चालत आहेत। त्यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली मोठी बँक आहे। या बँकेला 1 दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं, त्या दृष्टिकोनातून भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। पोस्ट बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। ज्या बहिणींचं बँक खाता महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक। कॅनरा बँक सुद्धा सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे कॅनरा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 7वी बँक म्हणजे HDFC बँक। HDFC बँक सुद्धा खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे। सोबतच 8वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, या 8 बँका जर तुमचं बँक खातं या 8 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 9वी बँक म्हणजे ICICI बँक आणि 10वी बँक म्हणजे कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे ज्या बहिणींचं खातं या बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी नसेल आणि ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा दिवशी हा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींना कमी जास्त पैसे मिळणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नसेल त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे। 98 61 71 71 71 हा हेल्पलाईन नंबर आहे। याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता की आम्हाला हप्ता कधी येणार आहे। जर तुम्हाला पैसेच आले नाही तर तुम्ही या हेल्पलाईन सेवेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना या 2 हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा येणार होते, ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगितले आहे। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींचं स्वप्न भंग झालेलं आहे। लाडक्या बहिणींना 1 एप्रिल पासून 21 रुपये मिळणार होते, परंतु सध्याच्या स्थितीला बजेट नसल्यामुळे 1500 रुपये बहिणींना मिळणार आहेत, असा आदेश महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितले आहे। म्हणजेच सर्व बहिणींना सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला 1 एप्रिल पासून 1500 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी सध्याची सर्वात मोठी दुःखाची बातमी आलेली होती, ती सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।